अभिषेक जाधव ब्लॉग किती वार आणणार आहे भाऊ? एवढं कॉन्फिडन्स पाहिजे मला पण लाईक ते संवाद साधतो ते संवाद पब्लिकशी आपल्या साधणार आहे. लव्ह यू. लाईक करा व्हिडिओला. सपोर्ट हा रसायनी युथ फेस्टिवलला असाच 2025 मध्ये असलेला तो 2026 मध्ये पण असाच बघायला भेटला पाहिजे. येस कंटेस्टंट नंबर 7. तर सर्वांचं मी इथे आलेल्या पाहुण्यांचं आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. लव्ह यू. आजचा व्हिडिओ एकदम ब्रँड असणार आहे कारण आज मी आलो आहे रसायनी युथ फेस्टिवलसाठी आणि मागच्या साईडला रसायनी युथ फेस्टिवल आहे. तर आम्ही बऱ्याच मुलांनी इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलं आहे. जसा माझा कॅमेरा हँडल करतो त्यांनी सुद्धा केलं आहे. कुठला लुक दिला भाई? ट्रेडिशनलमध्ये. तर बरेच पोरं आहेत ज्यांनी बरंच पार्टिसिपेट केलं आणि आतमध्ये पोरांचा मेकअप वगैरे झाला आहे. मी आता चेहरा धुवून वगैरे लवकर बाहेर आलो आहे. लवकर नाही मला सगळ्यात लेट आलं आहे. मी बेसिकच केलं आहे शेरवानी वगैरे आणि ट्रेडिशनल टचअप असणार आहे, बाकी काही नाही. त्यानंतर पहिला तर असणार आहे शो ट्रेडिशनल. त्यानंतर जो शो असणार आहे तो असणार आहे वेस्टर्न कल्चरमध्ये. त्यामध्ये रॅम्पॉक येणार आहे स्टार्टिंगला. तर रॅम्पॉक तो स्पीडला असणार आहे जो वेस्टर्न कल्चरचा येतो आणि ट्रेडिशनलला एकदम स्लोली. माझं फर्स्ट टाईम आहे रसायनी फेस्टिवलसाठी. तर मला तुमचं प्रतिसाद आहे. तर लवकर आपण मेकअप वगैरे करून घेऊ. टाईम नको आहे. लेट्स गो. हे बघा यार आमची रूम जिथे सगळ्यांचे कॉस्ट्यूम वगैरे पडलेत. तर जस्ट भाईने पण लुक दिला आहे नवीनच आणि मी जस्ट घरी जाऊन बघा कॅम वगैरे आणलं आहे आणि माझे जे कपडे होते ते वगैरे आणले. वेस्टर्न कल्चरसाठी मी दुसरा एक ड्रेस आणला आहे पण तो मला असं वाटतं तो आतमध्ये आणि आतमध्ये बाकीच्यांचा मेकअप चालू आहे. तर मी थोड्या उशिरामध्ये जाईन आतमध्ये तुम्हाला दाखवतो. भाईने आपल्या हा माझा असणार आहे सोबत पार्टनर झाला तयार आणि माझं तयारी जातो फक्त नाही. तुझ्यासोबत कोण असणार आहे भाऊ? गेला तो. आणि आमच्या ऑर्गनायझर आहेत ज्यांनी शो होस्ट केलाय. या आमच्या ऑर्गनायझर आहेत ज्यांनी शो होस्ट केलाय. हो आणि मेकअप आर्टिस्ट आमचे. मी पण ब्लॉग बनवतोय. चॅनलचं नाव भाऊ तुझ्या? यज्ञेश पाटील. मेकअप आर्टिस्ट आहे. फॉलो करा. मेकअपची ऑर्डर द्या लागणार. थँक्यू. ऑर्गनायझर हो दाखवतो. तुझं नाव? यामिनी. पण ट्रेडिशनल लुकसाठी आता प्रिपेअर होते. तर मेकअप चालू आहे भावाचा ट्रेडिशनल लुकसाठी. तर फटाफट यांचं झाल्यानंतर लिंक पाठवतो भाऊ. ओके बॉस. क्लिप पाठवतो. डिझायनर पाठवतो. डिझायनर हे आमच्या ऑर्गनायझर याचा मेकअप यांनी केलाय. हा जो एवढा मोठा शो आहे हा मिस्टर युथ फेस्टिवल या शोच्या ऑर्गनायझर प्रतीक्षा मॅम. त्यांचा मेकअप स्वतः यज्ञेश पाटील यांनी केलाय. हे दागिन्यांची गंटन कोणाची? हे मला पण गंटन द्या ना एक घालायला. हे मला पण एक गंटन घालायला दे ना. मला पाहिजे. मिसेस नाव विसरलो. मिस यामिनी पाटील. ठीक आहे यार सिम्पलच झालो आपण. सिम्पल मी डिम्पल करा. टेन्शन नका घेऊ. लुक मॅटर ब्रो. लुक मॅटर. टेन्शन नका घेऊ. आपला कॉन्फिडन्स आहे. जितेंगे भाई जितेंगे. टेन्शन घेऊ नका. आपण यार मी यातला एक शेड बघतो कोणता. सच्ची में लगाऊं? ओके मुझे बहुत अच्छा लगा. एक खरंच सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आता हा स्वतःहून बोलतोय चंद्रपूर लावायचं. सेल्फी घेऊ आपली. मॅम तुम्ही कोणत्या कुठल्या? मी मुंबईची आहे. किती वाटे गेले जरा सांगा. खरं सांगू सेकंड आहे तारक मेहतामध्ये पण मी काम केलेलं आहे. म्हणजे वॉइस डबिंग काम करते मी. आणि मी एडिटिंग पण केली आहे.
सेकंड शोला आले म्हणजे तुम्ही बऱ्याच ठिकाणी परफॉर्म केलेले आहे. आम्ही तिथे प्रेक्षक आम्हाला तुमच्याकडे बघून अजून प्रेरणा आता लवकर मॅम ट्रेडिशनल लुक सोबत स्टेजवर जाणार आहेत 30 मिनिट्समध्ये आणि मी पण जाणार आहे. सो लेट्स गो. मला पण भेटतो स्टेजवर. बाय. एक मेकअप करत बाहेर जातात आणि आता मी थोड्या उशिरात रेडी होते 10 मिनिटाच्या. मी पण मग बाहेर जातो. लव यू. सी मेकअपचे सर्वांचे चालले मेकअप वगैरे चाललेत आणि मला एक कॉस्ट्यूम नंबर भेटला. माझा नंबर आहे 7. सो 7 नंबर भेटला आहे आणि तोच घेऊन होता मेकअप करून उतरतो. लसी यार आपला यार मेकअप होता आता घाई गडबडीत एवढा टाईम घरी बसून घेतला. मी पण कुठे एकदम ओके वाटतं ना. हा घेऊ का नको नको फक्त मला जाऊ द्या. थांब झालं मस्त एकदम शिकण्यासाठी आता लग्नाला उभं राहील. अजून करायचं का? अजून थोडं बाकी. हो फायनली डन झालं का? फायनली आपले ड्रेसिंग वगैरे झाले. आपलं वेस्टर्नचं जे आहे कपडे वगैरे ते तिकडे वेअर करण्यासाठी करतो आणि सेकंड राऊंड तिकडेच होणार आहे असं समजलं आहे. तर आपले कॅम वगैरे पण घ्यायला लागतील फोन पण. फायनली आपले ड्रेसिंग वगैरे झाले. आता आपण भावाला कॉल करू आणि कुठे आलं आहे बघू आणि मग त्याला आपलं हे जे आहे सामग्री ती त्याला देऊन टाकू. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला वेस्टर्न ड्रेसिंगसाठी मला समजलं आहे की तिकडे चेंज करायचं आहे. तर आय वॉज डिसाइडेड की माझं जे ड्रेसिंगचं सामान कसं किती वार आणणार आहे भाऊ. एवढं कॉन्फिडन्स पाहिजे मला पण लाईफमध्ये. मस्ती करे एकदम. फायनली नॉर्मल लुक सोबत मी बाहेर निघलो आहे. थोडा नॉर्मल मेकअप केला आहे. जास्त मला टचअप द्यायचा होता एकदम थोडा टचअप द्यायचा होता. जास्त द्यायची काही हे नव्हती. माझा कॉन्फिडन्सवर आणि लुकवर थोडा विश्वास ठेवून तर मी स्टेजवर जाईल. हे बघा फेस्टिवल झालं चालू. आम्ही बॅक स्टेजला आहेत. बारीक बारीक पोरं पण एन्जॉय करतात. फॅमिली वगैरे एन्जॉय करतात. पुढच्याच बॅक स्टेजला आहेत. पुढच्या साईडला परफॉर्मन्स चालू झालेला दिसतोय मला आणि तिथे सर्वजण बोलत होते की फटाफट लवकरात लवकर तयार व्हा आणि या जरा स्टेजला. त्यामुळं बॅक स्टेज आलोत मी आणि बऱ्याच लोकांची तर पब्लिक वगैरे दिसते. मला वाटतं जे आमदार आहेत ते आले आणि हा फ्रंट प्रो आहे स्टेजचा. चला मॅम बोलतात की इकडून चला स्टेजवरून. हे इकडून जायचं कुठून जायचंय? प्लॅन पोस्टपोन झालाय. होतात नऊचा प्लॅन. मॅमनी केलंय लोकेशन चेंज. मॅम बोलतात की जाऊ दे स्टेजमधून सर्वांना. चला आता मॅम बोलतात म्हणजे काहीतरी विशेष असेल तर आता लुक आणि गेटअप दाखवत जायचं. चॅनलचं नाव अभिषेक जाधव ब्लॉग. मॅडम ऑर्गनायझरला फ्री आहे. आईस्क्रीम भेटले फ्रीमध्ये. हो फ्रीमध्ये भेटली. फायनली पब्लिक वाढले. नाही बोललो तरी बरी पब्लिक तरी पण 300+ पब्लिक आहे आत्ताच्या करंट सिच्युएशनला. आणि या स्टेजवर मला परफॉर्म करायचं आहे.
स्टेजवर परफॉर्म करायचं आहे थोड्याच मिनिटांमध्ये. मी या स्टेजच्या वरती परफॉर्म करणार आहे फक्त आणि फक्त 30 मिनिट्स नंतर. एक कन्सिस्टंट आहेत ना ते इथे उभे राहिलेत आणि आता वेट करतात. प्रत्येकाची जी रॅम्पॉकची स्टार्टिंग आहे ती झालेली आहे. पुढे जसे एक एक रॅम्पॉक करतात तसे तसे माझे इथे हार्टबीट्स वाढतात. मी स्टेजच्या बॅक स्टेजला आलेत आणि भाईचं चालू आहे फोटोशूट आणि त्यामध्ये मी पण माझा फोटोशूट करून घेतला. भाई मला वेगळेच काहीतरी इशारे करतोय, काय करतोय का माहिती. मुलांची लेट आहे का आधी मुलींची आहे का? I got lost at night under the stars up in the sky. Directions hard to find under the stars up in the sky. I got lost at night under the stars up in the sky. Directions.
lost tonight under the stars up in the sky. Directions hard to find under the stars up in the sky. I got lost tonight under the stars up in the sky. Directions hard to find under the stars up in the sky. I don't know where to take this, I don't wanna break this. We're living in the moment, living in the moment. तुमच्यासोबत तुमच्या स्किल्स आणि फक्त पॅशन हे दोनच गोष्टी असणार आहेत. इथे सर्वांची मगाशी पब्लिक बघितली मी, जरा कमीच पब्लिक होती, पण आता बरीच सारी पब्लिक वाढले. पब्लिकचा सपोर्ट हा रसायनी युथ फेस्टिवलला असाच 2025मध्ये असलेला तो 2026मध्ये पण असाच बघायला भेटला पाहिजे. तर सर्वांचं मी इथे आलेल्या पाहुण्यांचं आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. लव यू. प्रतीक्षा मॅमचं स्वागत करतील संदीप म्हात्रे दादा. Won't go without a fight. So when I go, I know you'll follow me. I don't want slamming doors. No, no, just wait and see. You'll feel it naturally. There's no one else I see. I know you'll follow me. I don't know where to take this. I don't wanna break this. We're living in the moment, living in the moment. Your head is on my shoulder. We're never getting older. Baby, it's you and I. You and I. Yeah, we're stars in the sky. Oh, you and I. Yeah, we're stars in the sky. या परिसरामध्ये उरणमध्ये सो फायनली सेकंड राऊंड अप चालू झालाय आणि सेकंड राऊंड अप तुम्हाला सांगितलेलं वेस्टर्न गंधर्व असणार आहे. तर वेस्टर्नमध्ये मी वेअर केलं गँगस्टर लुक केलंय वेअर. थोडा टॉमी शेल्बीची इन्फ्लुएन्स घेतले या व्हिडिओमध्ये. तर मला बघून टॉमी शेल्बीचे जरा पोजेस बघतो मी, माझ्या पोजेस देतो ॲड करतो. आणि आता परफॉर्मन्स चालू व्हायला फक्त आणि फक्त 20 मिनिटं बाकी आहेत. तर गर्ल्सचं झालं त्यानंतर लगेच आपला परफॉर्मन्स चालू होणार आहे. तर आपला परफॉर्मन्स आपण डाय हार्ड देण्याचा प्रयत्न करू. 100% वर्क हार्ड आणि प्ले हार्ड, स्टडी हार्ड प्रयत्न करू. भरपूरच केलं. लेट्स गो. डायलॉग वगैरे मी काही पार्ट नाही केले, माइंडमध्ये आहेत. तेच मी जस्ट बोलणार आहे. जे तुमचे संवाद साधतो ते संवाद पब्लिकशी आपल्या साधणार आहे. लव यू. लाईक करा व्हिडिओला. अजूनपर्यंत मला सांगा यार कसं वाटतं गँगस्टरमध्ये. 7 नंबर आहे माझा आणि तिथे सर्व मित्र आहेत त्यांना प्रत्येकाला नंबर भेटले. मला माहिती नाही एक्झॅक्ट किती नंबर आहे, पण 40 का काही नंबर आहेत. 7 काय केले वाटतं डिवाइड आहे. ब्लॉगर आहे आमच्या या मॅम कोऑर्डिनेटर आहेत आणि मॅमने आपल्याला भरपूरच सपोर्ट केला. तर यार आता आपल्याला जायचं स्टेजवर. सपोर्ट भरपूरच मजा येते आणि पब्लिक वाढत चालली. आता राईट नाव टाईम होते 11:30 वाजले, पण प्रत्येकाचा जल्लोष ठेवला. यारो कसं वाटतं. हा माझा पार्टनर असणार आहे सोबत. और ये भाई अपना बॉडी बिल्डर नादी कर दिया भाई. जो मुंबई से आले भाई, मुंबई से पूरा धारावी हिलडाला पूरा धारावी मुंबई. तो बॉडी बनती थी तो मैं जिम नहीं जाता था, मतलब फैमिली प्रॉब्लम. अच्छा. तो उस वजह से मैं इतने प्रॉब्लम्स में नहीं एक्चुअली गैप होता था. फिर वापस जब प्रॉब्लम सॉल्व होता था वापस ज्वाइन करता था और वो एकदम डेडिकेशन से वापस वैसे ही बनाता था, उससे ज़्यादा बनाता था. फिर ऐसे चलते रहे मतलब 6 ईयर पूरा ऐसे ही. भाई कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, वो चीज़ सही है यार. देखो इतने डेडिकेशन के साथ भाई बंदे ने बॉडी बनाया, मतलब प्रॉब्लम को दूर रखा अपने से. ऐसा नहीं कि प्रॉब्लम को नजरअंदाज किया, रखा पास ही रखा, लेकिन दूर रख के खुद पे ऊपर काम किया भाई. बॉडी बनाया एकदम टॉप नॉच. जैसा ही मैंने देखा ना खुद को इसको ओपन
अरे बोला भाई तू बॉडी के इससे हो जा पहली ट्रॉफी तेरी मिलेगी अजय पवार नावातच जोर आहे बाबा त्यात काय विषय नाही. मेकअप आर्टिस्ट यज्ञेश पाटील यज्ञेश पाटील लुक काय दिलं सर आउटफिट सर लुक नाही कोरियन नाही असंच आहे. कोरियन मध्ये म्हणजे कोरियन साऊथ कोरियन मध्ये साऊथ कोरियन मध्ये थोडासा लुक टचअप दिलाय त्यांनी साऊथ कोरियाचा पण नादच केलाय अजय पवार सर थँक्यू. फॉलो करा, सबस्क्राईब करा, चांगला सल्ला घ्या, सपोर्ट करा. लव यू थँक्यू तुम्ही आणि याला चॅनलला सबस्क्राईब करा. मी पेनचा पेनचं एकदम प्रॉपर पेन. भाव पेन फेस्टिवल पण जाम जोरात होतो मी ऐकलंय हा पेन पेस्टल एक नंबर. आणि पेन पेस्टलला पण आता गेल्या वर्षी होतं मी. मस्त होतं झालेला कॉलेज. म्हणजे बऱ्याच ठिकाणी पार्टिसिपेट केलेलं दिसतंय पेनला गेलाय. गेल्या वर्षी हा शो इथे केलेला मी रसायनीला एक रत्नागिरीला केलेला आहे, एक रोहा केलाय आणि आता परवा दिवशी पुरणला गेलाय. म्हणजे बघा एका आठवड्यात 3-4 शो अटेंड केलेले माणूस आहेत ते आपल्याला ऐकणार नाही कारण का ऑलरेडी त्यांच्याकडून दुपारी मला बरंच काय शिकायला भेटला. जेव्हा ते रॅम्पअप करत होते मी थोडे त्यांचे स्टेप वगैरे बघितल्या तसे मी फॉलोअप केल्या कारण जे सिनियर आहेत त्यांच्याकडून आपल्याला नक्की शिकायला भेटतो. आणि वरती गर्ल्स सगळ्या खाली येणार त्यानंतर आम्ही वरती जाणार आणि आमची जी कला आहे साहेबांकडे ते आम्ही प्रॉपर एरियामध्ये दाखवणार आहेत काय विषय नाही. आणि भाव पार्टनर एकदम साधे लिप्पा मारून यारो चला लेट्स सी यांचा शो चालू झालाय. शो बघतो शो तुम्हाला दाखवतो. कॅमेरामॅन आपले सुजित भाऊ जाम हेल्प करतात आपली कॅमेरा घेऊन तिथं डेडिकेशन मध्ये उभे आहेत. लव यू कॅमेरा बी रोल एन्जॉय करा. I didn't know that it'd be so hard, yeah, for me to relax, finding my purpose. I don't know what makes me happy, don't know what makes me sad. I sit around and ponder emotions in my head. I give up, no matter what I do, not enough. I try so hard to stop, I give in to every single bad temptation. And I just wanna feel like a good person, a good person. When I wake every single morning now, I give up. No matter what I do, I give up, I give up. And I just wanna feel like a good person, a good person. When I wake every single morning now, I give up, I give up. I didn't know that it'd be so hard, yeah, for me to relax, finding my purpose. I don't know what makes me happy, don't know what makes me sad. I sit around and ponder emotions in my head. I give up, no matter what I do, not enough. I try so hard to stop, I give in to every single bad temptation. And I just wanna feel like a good person, a good person. When I wake every single morning now, I give up. No matter what I do, I give up, I give up. किया है सारे पार्टिसिपेंट ने अच्छा परफॉर्म किया है. भले ही आप लोग कितना भी अच्छा करो बट जीतने वाला कोई तीन ही है एंड जीतने वाला पर्सनली एक विनर ही होगा. राइट हो सकता है आपने बहुत अच्छा परफॉर्म किया हो बट जो आपसे जीता है उसकी कुछ तो एक अच्छी पर्सनालिटी अच्छी लगी हो. आपको लगता है आपने बेस्ट परफॉर्म किया है बट कहीं ना कहीं हमसे कुछ ना कुछ मिस्टेक होती है. तो गिव अप नहीं करना है. भले ही आज अगर आप ना जीतो नेक्स्ट ईयर जीत के जाना है. ये आपको मोटिवेशन रहना चाहिए. एंड हम लोगों ने आपको ओवरऑल ऑब्जर्व किया है बिहाइंड द स्टेज
पूरी चीज़ें हम लोग आपको ऑब्जर्व कर रहे थे कि आप कैसे बिहेव करते हो, कोरियोग्राफी के टाइम पे आप कैसे बिहेव करते हो, ऑन स्टेज पे भी आप कैसे बिहेव करते हो, राइट। आपका ओवरऑल परफॉर्म करना, आप कितने अच्छे दिखते हो ये इम्पोर्टेंट नहीं है, आप कैसे क्वेश्चन आंसर देते हो, आप कैसे इंट्रोडक्शन देते हो, एंड ओवरऑल हम आपको ऑब्जर्व कर रहे थे। सो ऑल द वेरी वेरी बेस्ट टू ऑल ऑफ यू। प्लीज सर्वांनी टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला तर बरं होईल. पारितोषिक देण्यासाठी मी नाना गायकवाड साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी जे काही विजेता आहेत कंटेस्टंट नंबर 6 यांना सन्मानित करायचं आहे. देन वी आर गोइंग विथ मिस्टर रसायनी बेस्ट वॉक कॉन्टेस्टंट नंबर 2. सचिन माडिक सर यांच्या हस्ते But I'm just getting started. My eyes on the target. Nah, nah. You're the better ones. You can't go. होल्ड होल्ड. थँक्यू. Any guesses? Yes, contestant number 7. Best to give me your loyalty, 'cause I'm taking the world, you'll see. They'll be calling me, they'll be calling me royalty. Best to give me your loyalty, 'cause I'm taking the world, you'll see. They'll be calling me, they'll be calling me. फायनली विनरचं अनाउन्समेंट झाले आणि मला सेकंड रनरअप भेटला आहे आणि मॅमला भेटलं वॉक बेस्ट वॉक. नेक्स्ट शो आहे मी जाणार 24 जानेवारी मी जाणार बघायला आणि नक्कीच. Everyone that I